राहू दे राहू दे. हां चालेल. अजून असतील त्यांनी लोकांना सांगा. जय शिवराय. मी आपला नाईक बाबा. आता मला सांगता ते तू नाईक बाबा बोलत जा, नाईक बाबा 24 बोलत जा, नाईक बाबा तू आता आपला नाईक बाबा बोलत जा. त्याच्यामुळे सगळं ब्रिदिंग तुटतं आणि बोलता येत नाही काय वगैरे काय करतो. तर 2 दिवसापूर्वी मी पोस्ट केली होती. आज लाईव्ह याच्या पाठीमागचं कारण आहे का, 2 दिवसापूर्वी एक पोस्ट केली होती का 0 बजेट इलेक्शन लढवायचा. हा जो पॉइंट आहे, हे जे वाक्य आहे त्या वाक्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे ते 0 बजेट काय, 0 बजेट इलेक्शन लढवायचं. तर 0 बजेट इलेक्शन लढणं म्हणजे मोठा स्कॅम आहे, मोठा फ्रॉड येतो. म्हणजे कसं, आता 0 बजेट म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांना कळतं काय, काही पैसा खर्च करायचा आहे 0 बजेट लढायचं. मी त्यातून गेलेलो आहे, स्वतः त्यातून गेलेलो आहे. तर ज्यावेळेस इलेक्शनचा फॉर्म भरतो ना, तो फॉर्म विकत घ्यावा लागतो. पण त्याच्यामध्ये काही पॉईंट्स असतात. ॲफिडेविट करा, ॲफिडेविटला पैसे द्यावे लागतात. ॲफिडेविट करताना त्याच्यामध्ये स्टॅम्प पेपर लावतो. तो आता पूर्वी 100 रुपयाचे होते, आता 500 रुपयाचं. तिथं पैसे आहेत. म्हणजे सुरुवातीला पासूनच पैसे द्यावे लागतात. तिथं 0 बजेट कसं आलं. नंतर मग कळालं 0 बजेटचा अर्थ काय. मग 0 बजेटचा अर्थ असा आहे का, जनतेतून पैसा घ्या आणि निवडणुका लढा आणि तो पैसा कसाही वापरा इलेक्शनला, कोणत्याही पद्धतीने कसाही वापरा वगैरे. तर त्याला बोलतात 0 बजेट इलेक्शन. तर मी याच्या विरोधात आहे. हे जे 0 बजेट इलेक्शन, जनतेने पैसा द्यायचा, तुम्ही कसाही वापरायचा. माझं जेव्हा अकाउंट आमचे दिलीप मालवकर सांभाळत होते इलेक्शनच्या काळामध्ये, त्यावेळेस आहे ना, प्रत्येक ते बुक मला सापडत नाही आहे. ते बुक आल्यानंतर परत मी वाचून दाखवेल तुम्हाला का बाबा तुम्हाला कुठलं परमिशन घ्यायचं, ते किती पैसे भरायचे, डिपॉझिट पैसे भरायचे, ते तुम्हाला मिरवणुका काढायच्या, तुम्हाला किती गाड्या त्या ठिकाणी आहेत त्या रॅलीमध्ये निवडणुकीच्या वेळेस, त्याला किती त्या गाड्यांची परमिशन घ्यायला किती पैसे भरायचे. परत तुम्ही त्या गाड्यांना काय डीजे लावणार आहेत, स्पीकर लावणार आहेत, त्याचे तुम्हाला परमिशन घ्यायचे, त्याचे पण तुम्हाला पैसे भरायचे. मग जर 0 बजेट इलेक्शन लढणारा माणूस जर 20-30 गाड्या घेऊन फिरतोय, डीजे लावून फिरतोय, मिरवणुका काढतोय, ते कितपत योग्य आहे. म्हणजे जनतेच्या पैशावरती 0 बजेट इलेक्शन लढणारा, जो तुम्हाला गाजर देणारा, तो जर डीजे लावून मिरवणुका काढतोय इलेक्शनच्या काळामध्ये आणि नाचत गाचत फिरतात ते जसे काही जिंकले म्हणून वगैरे, मग तो पैसा वेस्टेज नाही, तो जनतेचा पैसा वेस्टेज नाही, चुकीच्या मार्गाने वापरलेला पैसा नाही. म्हणजे माझ्या नावाने मी स्वतः खर्च करायचा सोडून, डीजे बीजे लावायचा कारण दाखवून तुम्ही जर असा पैसा खर्च करत असेल तर याला 0 बजेट इलेक्शन कसे म्हणणार. मी मुद्दा उपस्थित केला होता माझ्या इलेक्शनच्या टायमाला वगैरे. 0 बजेटचं मला कळलं नाही, 0 बजेट काय. प्रत्येक ठिकाणी मला पैसा द्यावा लागतोय, मग कसलं 0 बजेट. तर 0 बजेट म्हणजे माझं 0 बजेट आणि जनतेच्या पैशाने इलेक्शन लढायचं, म्हणजे जनतेचं इलेक्शन. चला, जनतेने पैसा दिला वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, पण तो पैसा कसा वापरला गेला हे जनतेला दिलेलं नाही. मी त्यावेळेस पक्षाचा QR कोड वापरला गेला, QR कोडवरती पैसे येत गेले, जनतेने मला पाठवले, QR कोडवरती पैसे गेले. आणि ज्यावेळेस मला पाहिजे होते त्यावेळेस मला सांगितलं गेलं का नाही बाबा, तुला इलेक्शन लढायचं आहे, तू ठरवायचं आहे, खर्च तुलाच करायचा आहे. म्हटलं आता ह्या परिस्थितीला माझ्याकडे पैसे नाहीत, कारण का मी सगळा पैसा ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्या QR कोडला गेलेला आहे ना. तर मग तो पैसा गेला कुठे. मग जनतेने त्या पैसा त्या QR कोड टाकला की नाही पार्टीच्या QR कोडवरती, मग तो पैसा गेला कुठे. मग तो पैसा लागेल की नाही. जनतेचा पैसा जर इलेक्शन लढायचं 0 बजेटमुळे, तर तो पैसा उमेदवाराला द्यायला पाहिजे. ठाण्यामधून मला वाटतं 4-5 लोक इलेक्शन लढत होते, त्यांना 1 रुपयाही दिला नाही आहे. त्या सगळ्यांनी QR कोड व्हायरल केले होते पक्षाचे. तर माझं सांगणं म्हणणं आहे असं, जो पक्ष तुम्हाला बोलतोय का आम्ही 0 बजेट इलेक्शन लढणार आहोत, तो तुम्हाला पूर्णपणे मूर्ख करत आहे, मूर्ख बनवत आहे. तर 0 बजेट वगैरे काही नसतं आहे. तुम्हाला लढायचं आहे, तुम्ही खर्च करा, ठीक आहे ना. जनता तुम्हाला डोक्यावरती घेईल,
आणि जनताने निवडणूक हातात घेतली ना तर पैशाची गरज लागत नाही, हे लक्षात ठेवा. जनतेने जेव्हा निवडणूक हातात घेतली ना, कारण की जनताच मायबाप आहे, त्याच्यामुळे झिरो बजेटचा जो कोणी अफवा पसरत असेल अजूनही, तर त्याच्या नादाला कोणी लागू नये. अशा लोकांना भामटे बोलत, भामटे. तर या भामट्यांपासून सावध राहा, कारण का भामटे हे कुणाचेच नसतात. स्वतःच्या मुलांचे, आईवडिलांचे, बायका पोरांचे, मित्रांचे आणि मतदान केलेल्यांचे पण नाहीत ते. म्हणून माझं स्पष्ट मत आहे, झिरो बजेटचं कोणी बोलत असेल तर त्याला सांगा, मागच्या वेळेस झिरो बजेट इलेक्शन लढलं आणि प्रत्येक उमेदवारांनी पार्टीचा QR कोड व्हायरल केला, तर त्या QR कोडच्या अनुषंगाने निधी त्या उमेदवारांना का दिला नाही. आणि आपल्याला एक सांगू इच्छितो का बाबा, पार्टीच्या अकाउंटला निधी आल्यानंतर ते क्लिअर कट दिसतं, कुठल्या जिल्ह्यातून निधी आला आहे, कुठल्या तालुक्यातून निधी आला, हे सगळं समजतं. त्यामुळे भ्रमात राहू नका जनता हो, कारण का जनताच मायबाप आहे. आणि जे तुम्हाला स्लोगन दिलं होतं, जनताच मालक जनताच मालक, नाही, जनता मालकच नाही आहे. तुम्हाला फक्त हवेवर सोडवलं जनताच मालक जनताच मालक. जनताच मालक नाही, मालक हा गायब झालेला आहे. मालक हा स्वतःच मालक बनून राहिलेला आहे. तर भ्रमात राहू नका. आणि मी नाईक बाबा, जो अहंकार असेल त्याचा अहंकार मी तोडून टाकणार, शब्द दिलेला आहे. आणि तोडून टाकणं म्हणजे उखडून टाकणार. त्याला काहीही अधिकार नाही आहे जनतेच्या मनाशी, जनतेच्या स्वभावाशी, जनतेच्या पैशाशी असं खेळणं. आणि मला कोणाचं पोल खोल वगैरे करायची गरज नाही आहे. मी कार्यक्रम नीट लावतो, कार्यक्रम नीट करतो. त्याच्यामुळं मला नाव पण नाही घ्यायचं का बा यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. मी कार्यक्रम करून दाखवतो, कार्यक्रम करून लावतो. ठीक आहे. म्हणून जे झिरो बजेट इलेक्शनचं आहे ते डोक्यातून काढा. हे लूटमार आहे, हे लुटतात ते जनतेचा पैसा घेऊन आणि लढतात ते. ठीक आहे. धन्यवाद.